शहरात प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेचे काम नागरिकांसाठी वरदान ठरण्याऐवजी आज शाप ठरत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली कंत्राटदाराने शहरात जागोजागी बेदरकार खोदकाम केल्याने विद्यमान पाणीपुरवठा पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटली आहे. परिणामी मुख्य रस्त्यांवर अक्षरशः पाण्याची गटारगंगा वाहत असून शहरातील आरोग्य यंत्रणाच धोक्यात आली आहे. पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेल्या नाल्यांमध्ये सांडपाणी साचून राहिले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हेच दूषित व सांडपाणी मिश्रित पाणी गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून नागरिकांना नळाद्वारे पिण्यासाठी पुरवले जात आहे. शहरातील हजारो नागरिक दूषित पाणी पिण्यास भाग पाडले जात असून त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही नगरपंचायत प्रशासनाने याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाची ही डोळेझाक नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ठरत असून पाणीपुरवठा योजनेचे काम करणारा ठेकेदार मात्र मुख्याधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या गळ्यातील ताईत असल्याने कुठल्याही भीतीशिवाय आपल्याच तोऱ्यात वावरताना दिसून येत आहे. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता असतानाही ना पाणी शुद्धीकरणाची व्यवस्था, ना पाईपलाईन दुरुस्ती, ना पर्यायी स्वच्छ पाणीपुरवठा असा बेजबाबदार कारभार सध्या सेलू नगरपंचायतीत सुरू आहे. प्रशासन व पदाधिकारी कुंभकर्णी झोपेत असल्याचं चित्र असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांचा थेट सवाल आहे, कोणाच्या हलगर्जीपणाची किंमत आम्ही आमच्या आरोग्यानं का मोजायची? वेळीच उपाययोजना न केल्यास या गंभीर प्रकाराची जबाबदारी नेमकी कोण घेणार? असा संतप्त सवाल आता सेलूकर करत आहेत. सचिन धानकुटे, जिल्हा प्रतिनिधी, साहसिक न्यूज 24.